अरे नखरा 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 चलो आ जाओ. नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे या वाड्या खोड्यातून तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आम्ही दोघं लंगोटियार. आपला साहिल भाऊ माझ्यासोबत आहे. साहिल भाऊ जवळपास 10 वर्ष झाले असेल तसं शेळी पालन करतोय. गावरान उस्मानाबादी शेळ्या आहेत याच्याकडे आणि शिक्षण बघून शेळी पालन करतोय. तर आता साहिल भाऊ सोबत थोडीशी चर्चा करूया. कसं काय आपलं शेळी पालन असतं, कसं नसतं, उत्पन्न वगैरे सगळं काही विचारूया त्याला. चला तर मग मित्रांनो, या उस्मानाबादी गावरान शेळ्यांचे कसं काय उत्पन्न असतं आणि कसा काय याचा अनुभव आहे, चला तर मग विचारूया. बघा तर साहिल भाऊ आपल्यासोबत आहे. नमस्कार साहिल भाऊ. नमस्कार. तुमचं नाव वगैरे सांगा. कुठून? राजेंद्र पठारे, राहणार कारंजगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. बर साहिल भाऊ, कोणते बकरे आता सध्या आपल्याकडे? गावरान उस्मानाबादी. गावरान उस्मानाबादी बकरे. बर साहिल भाऊ, बरेचशा लोकांचा एक प्रश्न असतो बरं का, परवडतं का? हो, खूप परवडतंय. परवडतं ना? नक्कीच. आता मला जसं आठवतो, आपण जवळपास लंगोटी यारच जवळ आपण अंडर 20 शेळ्या वळली, बरोबर ना? हो बरोबर. तर मला तरी वाटतं याच्यात भरपूर परवडतं. आता शेळ्या नेमकं कोणकोणत्या आणि कशा कशा आहे आपल्याकडं? आपल्या सगळ्या गावरान उस्मानाबादीचे आपल्या घरच्या पाठी तयार केलेल्या आपण सगळ्या. बर, शेळी पालन बंदिस्त आहे, अर्ध बंदिस्त आहे? अर्ध बंदिस्त. अर्ध बंदिस्त मध्ये. तर या शेळ्यांना काय काय चारा दिला जातो साहिल भाऊ? आपलं तर दिवसभर शेतातच चारतात. बर बर, सध्याच्या पावसाळ्याच्या काळात. आणि वर्षभराचं नियोजन कसं राहतं? असं मकाची कुट्टी, आपली गिन्नी लावली थोडी. बर, अजून? घास आहे अजून. आणि आपली वाईल मका. हे बघा मित्रांनो, असल्या प्रकारच्या टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत. हा, तर साहिल भाऊ अजून कोणकोणते चारे यूज करता आपण? हेच आणि जास्त आपण काही ज्वारीच काढबा ठेवले. बर बर बर, म्हणजे उन्हाळ्याचं नियोजन पूर्ण आहे बाबा आपल्याकडे. बरं, आता किती शेळ्या आहेत आपल्याकडे जवळपास? आता आपण सगळ्या कमी केलंय, पण 15 शेळ्या आहे सध्या तरी. वर्षाला जर पाहायला गेलं तर 15 शेळ्यापासून समजा किती बकऱ्या येते बरं आपल्याकडे जवळपास? 15 शेळ्याचे 30 पिल्लं धरून चालायचे आपण. कमीत कमी 25 तरी येतात. 25 पिल्लं आहे ना? थोडीफार मरतूक वगैरे होती. हा, एखादी दोन होतेच ते. बरं, मग आता औषध पाण्याचं नियोजन कसं करते यांना? एकदम म्हणजे पिल्लं क्लिअर राहण्यासाठी त्यांना औषध द्यावंच लागते. बर बर बर, आपलं दूध वगैरे सगळं व्यवस्थित पाहावं लागतं, बरोबर? टाइमवर द्यावं लागतं. बर, माझ्या हिशोबानं मला तर माहितीच आहे, पण आपल्या व्ह्युअर्सला सांगा, तुम्ही सर्व शेळ्या ज्या पाठी आहेत त्या घरच्या तयार करेल, फक्त दरवर्षी बोकड वगैरे चेंज करत राहत्या. तर घरच्या पाठी एवढ्या क्वालिटीच्या कस काय बांधल्या तुमच्याकडे? ते आपण लागवड लवकर केली नव्हती ना. हा, दात काढल्याच्या नंतरच लागवड केली होती, त्याच्यानं मग पाठी मोठे आले. बर बर, तरी बी किती महिने सांभाळायला पाहिजे अशा खाली पाठी? खाली तरी 12 महिन्याच्या आसपास सांभाळायला पाहिजे, 12-13 महिने. हो हो. आणि तुम्हाला काय वाटतं, बोकड कशा पद्धतीचं वापरायला पाहिजे? बोकड असा मजबूत आणि मोठा बोकड पाळला पाहिजे, आहे ना? 2-3 दात 4 दात करेल, म्हणजे जेणेकरून पिल्ल कवळे येणार नाही, बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला, वर्षातून किती वेत घ्यायला पाहिजे, कोणत्या महिन्यामध्ये लागवड वगैरे? लागवड तर आपण शेवट मेच्या नंतरच करतो. बर बर बर, म्हणजे पावसाळ्यात आपल्या बकऱ्याची हालवत नाही, चारा पाण्याची नंतर. बरोबर आहे बरोबर आहे. आणि जर आपण समजा पाहिलं पावसाळ्यामध्ये पिल्ल झाले तर काय अडचण येते नेमकं? म्हणजे पिल्लाला दूध पुरत नाही, बकऱ्याची चारणं कमी असतं, त्याच्यानं पाऊस चालू असतोय. बर बर, म्हणजे नियोजन व्यवस्थित होतं बा, वर्षातून जरी एक वेत घेतलं तर व्यवस्थित नियोजन होतं आपलं. आता मजबूतच राहते ना. किती हजाराला विकते शक्यतो पिल्लू तुम्ही? आपण तरी 6-7 हजार, 8 हजार. 6-7 हजार, 8 हजार. किती महिने सांभाळावं लागतं पिल्लू? 5 महिन्याच्या आत. 5 महिन्याच्या आत, हा बरोबर ना? दूध वगैरे काढतात काही? नाही. कारण मागच्या वर्षी बरंच शेवटी पिल्लं विकल्यानंतर आपल्याकडे बरंच दूध विकलं होतं. हा, पण दूध आपण विकत नाही घरीच. हा, शक्यतो घरीच आपल्या खोंडाला दूध पाजलं, बरोबर ना? हा, पण मग दूध निघतं बरं का मित्रांनो. जर शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या दुधाच्या शेळ्या जर आपण ठेवल्या ना, तर 1 नंबर दूध निघतं. फक्त शेळ्या ह्या अशा उड्या मारून चारा खाणाऱ्या शेळ्या लागत्या, त्याच्यानंतर व्यवस्थितपणे नियोजन लागतं त्यांचंवालं, त्याच्यानंतर चारा पाणी सगळं व्यवस्थित करतो साहिल भाऊ. आता शिक्षण पाहून शेळी पालन करता येतं का हो साहिल भाऊ? करते. आता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे किंवा काय? 12वी सायन्स झालंय. आता मी भरती तयारी करतोय. पोलीस भरतीची का आर्मी भरतीची तयारी? बर बर बर. तरी बी आता जर म्हटलं नियोजन केलं तर सगळं होतं. बरोबर आहे. किती उत्पन्न होत असन एक वर्षाकाठी? 2 लाख तरी धरायचं आपण. 2 लाख रुपये उत्पन्न एक 10-15 शेळ्यापासून होतं बा. 15 शेळ्यापासून 2 लाख रुपये उत्पन्न होतं, बरोबर आहे. मोकळं ढाकळं जरी म्हणलं तरी 25 पिल्लं 7-7, 8-8 हजाराला जरी विकले तरी 2 लाख रुपये उत्पन्न आपलं आरामशीर होतं.
बरोबर ना. हा. आता जर पाहायला गेलं खर्च काय काय करते बरं तुम्ही? आता हे आपले जे शेळ्या आहे यांना खर्च वगैरे काय काय करता? खर्च जास्त काय नसतो आपला, फक्त मेडिसिन आणि त्याचाच खर्च असतो. बरं बरं. खुराक वगैरे काय देतात तुम्ही शेळ्यांना? खुराक नाही देत. खुराक नाही देत? नाही, फक्त आपले हेच ऑइल मक्का ते. हां हां. वाळेल मक्का ती बी कोणत्या काळामध्ये देते समजा? आता म्हणजे खायला कमी झालेच नंतरच देतो. हां हां. पाऊस चालू सीझन मध्ये देतो. बरं बरं बरं. म्हणजे कमी करतो फक्त. पाऊस पडल्यावर आता ह्या ताज्या शेळ्या आता 15 दिवस झाले समजा येऊन, आहे ना? हा. आता किती किती पिल्लं दिले समजा, आहे ना? 3 काही ना 2 दिले. 2 3 पिल्लं दिले. हा. तुम्हाला काय वाटतं किती पिल्लं द्यायला पाहिजे एका शेळीनं? दिले तर 2च पाहिजे. 3 नाही दिले पाहिजे. कारण नवीन जे शेळी पालक आहे आपली त्यांना शेळी पालन करायचं राहतं बघा, तर ती काय म्हणते आम्हाला 3 4 पिल्लावाली शेळी लागती. 3-4ची अपेक्षा केलीच नाही पाहिजे. 2च पिल्लाची अपेक्षा केली पाहिजे. पिल्लं बी मजबूत राहत्या हां हां हां. आणि पिल्लाला दूध बी पुरतं. व्यवस्थित आपलं उत्पन्न बी होतं, बरोबर ना? हा तरी बी 2 पिल्लांचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येतं बा. हा. 3चं कसं असतं, मग एक याला पाहायचं, एक त्याला. बरं बरं. नियोजन खराब होऊन जातं आपलं. बरं, आपल्या घरी आपण शेड वगैरे मारलेलं आहे, गरज आहे का हो शेडची? हो, शेडची गरज 100% भासते तुम्हाला. बरं. आणि जर शेड नाही मारलं समजा उघड्यावर केलं आम्ही 10-15 हजाराचं नुसतं जाळी बिळी मारून नुसतं उघड्यावर ठेवल्या बकऱ्या तर जमन का? तसं नाही जमत. मग आता पाण्या पावसाचे दिवस असतात, वातावरणानुसार ठेवावं लागतं ना. हां हां. आता तुम्ही एक गोष्ट म्हणले की मेडिसिनचा खर्च होतो, तर मला सांगा मेडिसिनचा खर्च का करावा? कारण आता आमचे आजी आजोबा वडील म्हणते की आम्ही कधी गोळी दिली नाही बकरीला, कधी खर्च नाही. खर्च म्हणजे तुमचे पिल्लं मजबूत बांधायची निघावं म्हणून. बर बर बर. आणि समजा जसं की आता लसीकरण करतो आपण, आता संगच करत राहतो, तर लसीकरणाची काय गरज वाटते तुम्हाला? लसीकरण केलं पाहिजे. मग बकऱ्या असं पावसात बिमार ते नाही पडत ज्यादा तर. शक्यतो बिमारी येत नाही शेळ्यांना, आहे ना? आणि त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो, माझ्या हिशोबानं मी सांगतो तुम्हाला, लसीकरण जर तुम्ही केलं तर शक्यतो शेळ्यांना रोग येत नाही आणि आला बी तर लवकर चालला जातो. कारण कसं आहे, साथीचे आजार आहे, याच्या एका बी बकरीला आलं तर माझ्या बकऱ्यांना येऊ शकतो, माझ्या बकरीला आलं तर त्याच्या बकरीला येऊ शकतो, दुसऱ्याच्या एखाद्याचा कळप आला एखाद दिवशी रस्त्यानं चरत चरत, आता इथं शेळी चरून गेली दुसरी एखादी, तिला जर रोग असला तर आपल्या शेळ्यांना लागायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळं लसीकरण खूप गरजेचं आहे. तुम्ही नवीन असू द्या, जुनाट असू द्या, तुम्हाला कधी तुम्ही खर्च केलेला नसू द्या, पण एका पिल्लाचा खर्च राहतो, काही जास्त खर्च नाही राहत. तुम्हाला सांगतो 15 ते 20 शेळ्यांमागं तुम्हाला लय तर लय 1000-2000 रुपये खर्च येईल वर्षाचा, पण तुमची एक बी शेळी वाचली तर तुमचा खर्च हा नक्कीच निघून जातो. आता मेडिसिनचा खर्च जरी बघितला मित्रांनो, तर साहिल भाऊ तुमचं कसा अनुभव राहिला मेडिसिनमध्ये? समजा मेडिसिनचा खर्च म्हणजे लय नाही होत, आपला किरकोळ खर्च असतोय, जास्त बी नाही होत. हां हां. काय काय आजार येते बरं शक्यतो शेळ्यांना आता सध्या? जर आता सध्या तर काय एवढं काही येत नाही, पण पावसाळ्यात मग ताप ते येणं, हो हो, खुराचे त्याचे आजार होते. बर. काही बुळकांडी वगैरे पिल्लांना? हा, पिल्लाला पावसाळ्यात जास्त गुळकंडी लागते, त्याच्यामुळंच आपण शेळ्या या मे महिन्यामध्ये लागवड करतो. हा. आता यावर्षी काय झालं होतं मित्रांनो, साहिल भाऊचं जरा 1-2 बकरं कुर्बानीसाठी ठेवलेले होते घरी, तर विषय असा झाला त्या बकऱ्यांनीच लागवड होऊन गेली, ते कळलंच नाही. रात्रीच्या काळामध्ये त्यांनी बरोबर काम साधलं, तर त्याच्यामुळं काय विषय झाला, बकऱ्या ह्या लागून गेल्या लवकरच, तर त्याच्यामुळं यावर्षी आता तुम्हाला सप्टेंबरमध्ये पिल्लं दिसत आहे किंवा सप्टेंबरमध्ये शेळ्या वेळल्या साहिल भाऊच्या, पण शक्यतो या शेळ्या आम्ही ऑक्टोबरच्या महिन्यात येईल या हिशोबानंच लागवड करत असतो दरवर्षी. यावेळेस आपला बोकडही थोडा मागे पुढं झाला, त्याच्यामुळं जरा नाही जमला खेळ, पण दरवर्षी आमची सोबतच लागवड असते. बरं साहिल भाऊ, तुम्हाला वाटतं का शेळीपालन केलं पाहिजे लोकांना? काय वाटतं? केलं पाहिजे. शेतीला सगळ्यात जोडधंदा केलाच पाहिजे, कोणचं काय ना. बरं बरं बरं. कोणता जोडधंदा वाटतं तुम्हाला बेस्ट आहे? शेतीसोबत शेळीपालन तर सगळ्यात बेस्ट आहे. बरं. त्याच्यानंतर कुक्कुटपालन ते केलं पाहिजे. बरं बरं बरं. पण तुम्हाला करायचं, मी माझा सल्ला सांगितला तर शेळीपालनच करा, कारण शेळीपालनमध्ये जास्त प्रॉफिट आहे आणि शेतीला म्हणजे खत ते येतं घरचं, आता इन्कम जास्त आहे त्यात. बरोबर बरोबर. आता इन्कमचं तुम्ही बोलले, पण काही काही लोक म्हणते माझ्याकडे 2 लाख आले, आता मी 10-12 बकऱ्या घेतो, करतो मस्तपैकी, जमतं का हो? तसं नाही. तुम्हाला आता एकदा शून्यातून सुरुवात करावी लागते कोणची गोष्ट करायची. तुम्ही जाशान डायरेक्ट 2-3 लाख रुपये घेऊन येशान, डबल माशान बकऱ्या खराब निघल्या असं तसं. बरोबर आहे ना. तुम्ही करताना पहिले त्या क्षेत्राचा अनुभव घ्या, बरोबर. नंतर त्या क्षेत्रात उतरा. कमीत कमी किती शेळ्या सांभाळल्या पाहिजे सुरुवातीला? सुरुवातीला 4-5 शेळ्या घ्या तुम्ही एकदा. बर बर बर. याच्यापासून सुरुवात करा, मग घरच्या पाठी तयार करा. तुम्हाला 6 महिन्यात रिझल्ट कळन शेळीपालन काय कसं आहे. बर बर बर. शेळीपालन एक 6 महिने तरी अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं किती महिन्याचा अनुभव लागतो माणसाला याच्यातून उत्पन्न येण्यासाठी? उत्पन्न येण्यासाठी तुम्हाला प्रॉपर पैसे कधी कमवायचे असले
तर तुम्हाला 2 वर्ष तरी त्यात प्रॉपर काम करावं लागतं. बघा मित्रांनो, हा फक्त असा पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी व्हिडिओ पाहून हे ज्ञान नाही. 10 वर्षापासून करतोय म्हणून ज्ञान आलेलं आहे की बाबा एक 7-8 वर्षाचं होतं तसं बकऱ्या चोळू राहिलो, तर एक अंदाज आलेला आहे की किती वर्ष. सुरुवातीला तुम्हाला 2-3 वर्ष तरी मला वाटतं की विदाऊट प्रॉफिटचं तुम्ही शेळ्या सांभाळा. एकदा तुम्हाला जर ही लक्ष्मी द्यायला लागली ना तर तुमचं भलंच करते. पण मग शक्यतो मला तरी वाटतं की बाबा सुरुवातीचे 2-3 वर्ष तुम्ही उत्पन्नाची आशा करू नये. बरं, 2 वर्षानं होतं का उत्पन्न खरंच? हा, मग एकदा तुमचं कसं रेग्युलर चालू होतं आपल्या बकऱ्या त्या एकदम, त्याच्यानं प्रॉफिट होतोच. 2 वर्ष एकदम क्लिअर काम केलं तुम्ही, पैशाची काय वाट बघितली नाही, तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला पैसा होऊन राहतो. पहा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माझी सांगणं आहे. चला साहिल भाऊ, थोडं शेळ्यांकडे जाऊन आपण बोलूया थोडंसं. तर बघा मित्रांनो, जो विषय आहे आपला की बाबा 2 वर्ष कमीत कमी का थांबावं, त्या 2 वर्षामध्ये तुम्हाला 2-3 व्यताचा अनुभव येतो. त्याच्यानंतर शेळ्या चांगल्या पद्धतीनं सांभाळल्या केल्या जात्या. त्याच्यानंतर बरेचसे मेडिसिनचा विषय राहतो, सगळाच विषय राहतो. आता पहिले जसं आम्ही करतोय आम्हाला तर आमचा घरचाच अनुभव आला, पण आता तुम्ही नवीन करताय, तुम्हाला नवीन अशी आग आलेली आहे, तर तुम्ही माझ्या मते साहिल भाऊ प्रशिक्षणाची गरज आहे का हो? प्रशिक्षणाची गरज नाही. जेव्हा तुम्ही कधी 1-2 वर्ष त्यात काम केलं स्वतः, तर प्रशिक्षणाची गरज पडत नाही तुम्हाला. हो हो, बरोबर. बघा साहिल भाऊनी सांगितलेलं आहे की प्रशिक्षणाची काही एवढी गरज नाही. पण साहिल भाऊ, आता मला तर अनुभव घ्यायला वेळ आहे अजून, पण अगोदर जर मी मेडिसिनचं वगैरे प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला काय वाटतं, चांगलं राहील का? चांगलं राहतंय, पण तुम्हाला स्वतःचा अनुभव येणं हे गरजेचं असतं. बघा मित्रांनो, अनुभवातूनच माणूस मोठं होतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही प्रशिक्षण घ्या नका घेऊ, माझ्या मते साहिल भाऊचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत तुम्ही शेपुर्डीचं शेण लेंडी झाडत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात अनुभव येत नाही. जोपर्यंत तुम्ही तिचा सांभाळ करणार नाही, जोपर्यंत तुमच्या पिल्लाला बुळकंडी लागणार नाही, जोपर्यंत तुमची शेळी फुगणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणे हे शक्य नाही. तुम्हाला एक माझ्या मते तरी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव याच्यात घेणे, आणि स्वतः तुम्ही कितीही प्रशिक्षण घेतलं आणि काही केलं तर त्याचं काही खरं नाही मित्रांनो. तुम्ही जर म्हणले की बाबा ही स्कीम ती स्कीम प्रशिक्षण घेतो न कागद भरतो ही स्कीम घेतो, असं जमत नसतं मित्रांनो. माझ्या मते तुम्हाला स्वतःचा अनुभव घेणं आहे, त्याच्यानंतर स्वतःच्या शेळ्या पाळणं आहे, तेव्हाच मेन अनुभव येतो. प्रशिक्षणाची गरज आहे, प्रशिक्षण घ्या तुम्ही. पहिले बघा कोणकोणतं काय नियोजन लागतं, कसं नियोजन लागतं, त्याच्यानंतर मेडिसिन कोणकोणती द्यावी लागते तुमचा. कारण पहिले थोडंसं नॉलेज असलं म्हणजे तुम्हाला करायच्या वेळेस खूप जास्त तकलीफ होणार नाही. तर या गोष्टी नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर साहिल भाऊ, तरुणांना काय सल्ला देशाल? कारण आता आपण पण एक तरुणच आहोत. काय सल्ला देशाल आपल्या तरुणांना? म्हणजे तुम्हाला या व्यवसायात उतरायचं असेल तर पहिले तुम्ही फक्त 4-5 शेळ्यापासून सुरुवात करा. जास्त पैसे गुंतवू नका. बर. जास्त पैसा गुंतला डबल तुम्ही म्हणशान लॉस आलो एवढ्याला, बकऱ्या फेल निघते. बर. त्यापेक्षा तुम्ही 4-5, माझ्या मते 4-5 बकऱ्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. आणि पहिले तर तुमच्या भागातल्या शेळ्यातून सुरुवात करा, नाहीतर तुम्ही लगेच डायरेक्ट म्हणशान मी इकडून बकऱ्या घेतल्या चिकून घेतल्या, ते बिमार पडते, मरझड होतीये. त्यापेक्षा तुम्ही पहिले आपल्या क्षेत्रातल्याच बकऱ्या घ्या जवळपासच्या. बघा मित्रांनो, हा जो मुद्दा आहे, कारण मी जे बघतोय, मला बिटल घ्यायच्या, मला बोरगोट घ्यायच्या, 2,500 रुपये किलो विकतं, 1,700 रुपये किलो विकतं, हे सगळं मोह माया आहे मित्रांनो. जर तुम्हाला करायची ना तर तुमच्या भागातल्या 4-5 शेळ्यापासून सुरुवात करा, वर्षभर काम करा, नंतर तुम्ही घ्या ना मग काठीवाडी घ्या, बिटल घ्या, तुम्हाला काय ज्या घ्यायच्या त्या घ्या, कोटा घ्या, जमनापारी घ्या. पण बघा मित्रांनो, हा अनुभव खूप गरजेचा आहे की तुम्ही सुरुवातीला तुमच्या क्षेत्रातल्या शेळ्यापासून सुरुवात करावी. बघा मित्रांनो, अजून तुम्हाला थोडीशी माहिती देतो, थोडंसं जागा चेंज करूया. मग बाबा काय चाललं? काय नाही बस, आता काय चालायचं, ढोरं गुरं वळायची कामं चालली. हा, कस काय ढोरं बिरं चालत एक व्यवस्थित? हा सर, त्यांना काय पुरतं काय हो जनावर आहे मध्ये? काय पुरायचं काय अनुभव म्हणून नाही, पण करू आलो मी. हा शेतीला बैल लागायचे आपल्याला. हो खरं बरोबर आहे. 2-3 मग बांधेल राहिले शेत. हा कधी बांधेल राहत्या, कधी पावसाला गेलं तर बांधेल राहत्या. तुम्हाला काय वाटतं, शिक्षण केलं पाहिजे का नाही आजकाल? शिक्षण करायलाच पाहिजे ना मग, आहे ना. काय उग रिकाम इकडे तिकडे हिंडून सवरून पोरामध्ये दारू पिऊन गुटखा खाऊन याच्यामध्ये माझ्या वाटते की तुम्हाला? पोरायला शिकायलाच पाहिजे, नाही ना. पोरं आजकाल इकडे तिकडे नादाला लागतं. काय वाटतं तुम्हाला, पोरीचा नाद, ह्यो नाद, त्यो नाद? हा नाद आता, पण मग आता काय हे ना रे, असं
येणारा दिवस काळलाही खराब आहे, बरोबर का नाही? शिकलंच पाहिजे. जर पोरा हो जर शिकले नाही तर पोरी भेटणार नाही. आता साहिल भाऊ जरी शेळ्या पाळीत असला तरी साहिल भाऊ आर्मी भरतीची तयारी करतोय. आर्मी नाही झाला तरी बी मला एवढा अंदाज आहे की साहिल भाऊ काही ना काहीतरी होईनच, कारण नॉलेज चांगलं आहे साहिल भाऊकडं. आणि तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही. तुम्ही शेळी पालन करा नाही तर काही करा, पण शिक्षणाची खूप गरज. मी वारंवार सांगतो शिक्षणाची खूप गरज, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो हे दूध पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणत्याही धंद्यात उतरा, तुम्हाला जर योग्य ते नॉलेज नसलं तर तुम्हाला कोणीही लुटून चाललं जाईल. तर शिक्षण हे तुमचा माइंड ओपन करीत राहतं. उद्याच्या वेळेला तुम्हाला शेळीपालन नाही जमलं तर दुसरा काहीतरी धंदा करायचा तर तुम्हाला डोकं लागेल, कारण व्यवसायामध्ये डोकं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, शिक्षण सोडायचं नाही, शिकत राहायचं. आता शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान हे मी म्हणत नाही, पण तुमचा माइंड कसा ओपन होईल तसे ब्रेन स्टॉर्मिंगचे व्हिडिओ बघा, किंवा मग दुसरे एखादे कामाचे व्हिडिओ बघा. इंस्टाग्रामवर टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी व्यवसायाचे व्हिडिओ बघितले, व्यवसायाचं नॉलेज घेतलं ना तर ते तुम्हाला कधीही काम येईल. तेच इथं आपले काका बसलेले, तर काकांनी खूप चांगलं एक सल्ला दिला की शिक्षणाची खूप चांगली गरज आहे, कारण आता त्यांनाही अनुभव आहे. बाबा तुमची मुलं काय करते आता? नातू बितू हा आता ते काय सांगायचं हा काय करू राहील तुमचा आता मुलगा? आता पोलीस भरतीला तयारी चालू आहे ना? हो बघा मित्रांनो, सगळेच मुलं काहीतरी करा. मी तर म्हणतो काहीतरी करा, फक्त शिका म्हणून शिका नाही, काहीतरी त्याच्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही शिकलं पाहिजे. आता साहिल भाऊ सोबत अजून बोलूया, आता आपण बोलू त्याला इकडं. साहिल भाऊ इधर आ जाओ. साहिल भाऊ तुम्ही एवढे दिवसभर भाकरी चारी, त्या काय करायची हो एवढं चारायची? दिवस मग त्यांचं पोट बी भरलं पाहिजे ना, प्रोटीन त्यांना. आता बरोबर आहे. दुधाच्या शेळ्या सगळ्या आपल्या, पिल्लांसाठी दूध ते पुरलं त्याच्यासाठी चारतो. बरोबर. आता काही लोक म्हणते आम्ही ह्यो चारा देऊ त्यो चारा देऊ, किंवा असं करू तसं करू. वाटतं का तुम्हाला ते 95% लोक का बंद पडत असन? चाराचं व्यवस्थापन केल्यावर नसतं त्यांचं. बरोबर ना? हा, चारा व्यवस्थापन तुमचं चांगलं असेल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता याच्यात. मेडिसिन्स ते बघा मित्रांनो, जरी माणसाला बोलण्याचा अनुभव नसला ना तरी काय बोलतोय त्याच्यावर नीट लक्ष द्या. मेडिसिन आणि चारा व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. मी तर म्हणतो तुम्हाला जेव्हा शेळ्या आणायच्या ना, जानेवारीमध्ये शेळ्या आणायच्या ना, तर डिसेंबरमध्ये तुमचा पूर्ण चारा हा तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे. तेव्हाच तुम्ही जानेवारीमध्ये हात उचलावा, पाय उचलावा आणि या शेळी पालनाकडे वळावं किंवा कोणत्याही धंद्याकडे. आधी पूर्ण ज्ञान घेऊन टाका त्याचं. प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सगळं काही शिकवलं जातं, कशी शेळी असते काय असते, पण मग तिचा अनुभव पाळल्यानंतरच येतो. पण तरीही जर तुम्ही बघितलं ना तर शक्यतो तुम्ही आधी थोडंसं नॉलेज घ्या, थोडंसं व्यवस्थित नियोजन करा. आता साहिल भाऊ ब्रीडर घ्या, आपला ब्रीडर दाखवू, बोलू आपण त्या ब्रीडरबद्दल, का ब्रीडरची गरज असते काय असते व्यवस्थित. घ्या त्याला इकडं. आता साहिल भाऊ हा आता टॉप क्वालिटीचा ब्रीडर आपण वापरला, किंवा मग दुसरा एक मिल्का शेट वापरला, काय वाटतं तुम्हाला चांगल्या ब्रीडरची का गरज आहे? आता इथं पिल्लूची येणारी पिल्लं हे चांगले मोठे मापाचे असले पाहिजे. बर. आणि ब्रीडरची म्हणजे तुम्ही ब्रीडर चांगलाच वापरला पाहिजे. लहान डबल म्हणते मग पिल्लं मरजड होती, पिल्लं खूप अशीच निघते. बर. त्याच्यासाठी असे मोठे मापाचे ब्रीडर वापरा तुम्ही. आणि तुम्हाला पैसा बी लवकर मोकळा होऊन येतो त्यांच्या या ब्रीडिंग मुळे. बर. आणि घरी पाठी ठेवायचे असले तर? पाठी तर खूप मजबूत निघतात, दुधाला बी भारी असतात. त्यांची हाईट ते तुम्ही बोकड्याची लेंथ बघू शकता, अशी कानाची निघते तसे. दात दाखवा साहिल भाऊ त्याची. दात बघा मित्रांनो, तशी एक दात पाडलंय आणि एक आलंय. बघा एक दाती बकरू आहे, पण कमरा इतकी हाईट आहे तिची, अजून तर खूप वाढणार आहे ते. आता हे आपण आपले उत्कर्ष क्लासेसची जे सरजी त्यांना आपण हा विकलेला आहे, पण खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या वगैरे आहेत. त्याच्यानंतर आता साहिल भाऊ ही पहिलं पाट दाखवा आपली. पहिलं पाट दाखवा कस काय पाट एक नंबर. जरा तिला दम्माना. हे बघा आमचा हा बोसळेल ब्रीडर, त्याला वाटतं काहीतरी भेटला चपाटा, तिथं अवघड काम आहे. साहिल भाऊ पहिल्या झोपेत ही कमरा एवढी पाट कशी तयार झाली? तिला आपण 12 महिने लागवड केली नव्हती. बर. तिची कास वगैरे दाखवा थोडीशी. कास म्हणजे ती मेंढी काशी मध्ये आहे. बर, मेंढी कास मध्ये. पण मग दुधाला नंबर 1 2 पिल्लं पोचते. एकदम मजबूत पिल्ल आहे तिचे बी.
बर बघा मित्रांनो, कमरा वाढल्या पहिल्यावर पाठी. अजून यांची हाईट वाढायची आहे जबरदस्त मध्ये. ते बघा ती आता दुसऱ्यांदा येली का? हा घ्या तिला, घ्या पुढं, ती बी दाखवा थोडंसं. मित्रांनो बघा, ज्या शेळ्या तुम्हाला कास दिसते ना, काशीवरूनच शेळीचा अंदाज करतो की शेळी कशी असेल. बाकी धरल्यानंतर दाखवतो तुम्हाला. माझ्या इथं बोसळेल ब्रीडर तर सगळीकडेच. हे चल वापस वाग्यास कान वगैरे धर. हे बघा मित्रांनो, आता ही दुसऱ्या झोपेतली पाट आहे. इथं याकडेच खूपदा झाला मित्रांनो, पाठ दाखायची तर बोकड दुसरीकडेच काम पाहू राहिला. तर चला, हा साहिल भाऊ, आता ही दुसऱ्या वेताची आपली पाठ आहे. कमरा एवढी तर हिची बी हाईट आहे. थोडंसं नीट धरते, थोडी सुकल्यावानी वाटरली, नीट धरा तिला. ओके ओके, हा बघा एकदम तेज आहे. आता हिची कास दाखवा, मेनली तर कासाची. हे बघा मित्रांनो, ह्या अशा काशीच्या जर तुमच्याकडे गावरान उस्मानाबादी बकऱ्या असल्या ना, उत्पन्नापासून तुम्हाला आता तिची दात दाखवा लोकांना बी कळू द्या की किती लेट आपण लागवड केलेली आहे पाठींची. थोडंसं आल्हाद. हे बघा मित्रांनो, 6 दात पाठे, अजून 8वे दात पडले नाही तिचे व्यवस्थित. म्हणजे 6 दात असन, 8 दात झाले असन. पण मग पहिल्या वेतामध्ये अशा नंबर 1 क्वालिटीच्या पाठी तयार करणं म्हणजे काय, 12 महिने 14 महिने सांभाळणं, त्यालाच मेन शेळीपालन म्हणते. कारण याच्याशिवाय मजा नाही. आता हे 2 महिन्याचं पिल्लू साहिल भाऊ, त्याला घ्या बरं इकडे, घ्या इकडे त्याला. चालेल, ए नाकरा बघा, जाऊन दे, ए जाऊ दे. बरं धरलं का? हे बघा आता साहिल भाऊ, उचला त्याला, उचला आल्हाद उचला. ओके बघा मित्रांनो, 2 महिन्याचं पिल्लू आहे. 2 महिन्यापूर्वी शेळी गेली होती. किती किलोचा असेल साहिल भाऊ? तरी नाही म्हणलं तरी 15 किलोच्या आसपास आहे. बघा मित्रांनो, 2 महिन्यात 15 किलो गावरान उस्मानाबादीचं पिल्लू आहे. त्याच्या शिंगावरून त्याच्या वयाचा अंदाज येत असन. 1 नंबर विषय. तिला घ्या, ती तर पहिलं रुची. भाग गई साली धरली. बघा मित्रांनो, त्यांना अशी हात चोळायची वगैरे काही सवय नाही आहे. बोकड आपला काम साधते होय, भागे असे. बघा मित्रांनो, आता हे बघा, हिची हाईट बघा, शिंगाची लेंथ वगैरे बघा, आणि कास दाखव सायलो. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं जर क्वालिटी असेल ना शेळ्यांची तर नंबर 1. पहिलं रो पाठांमध्ये ही क्वालिटी तुम्हाला. आता याच्यामध्ये काय झालं, साहिल भाऊनं जे पूर्ण लॉट होता जवळपास पूर्ण विकून टाकला. 15 शेळ्या ठेवल्या जवळपास. 15 किती साहिल भाऊ? 15. त्याच्यामध्ये 3ऱ्या 4थ्या वेताचे किती आपल्या? 3ऱ्या 4थ्याच्या आपल्या पहिलं रो 5 आहे. बरं. बाकीचे असे म्हणजे 2 म्हाताऱ्या येतात, बाकीचे आपल्या नवतारण्यापाठी. हा, ज्या म्हाताऱ्या म्हणजे आपला जुना खानोटा चालत आले, ज्याच्यापासून आपण सुरुवात केली 1-2 पासून. हा त्याचं 3-3, 4-4 पिल्लं देत्या. प्रॉब्लेम होतो का 3 पिल्लं दिल्यावर, 4 पिल्लं दिल्यावर? प्रॉब्लेम होत नाही, फक्त पाजण्याचा प्रॉब्लेम होतो आणि पिल्लं बारीक पडतात. मग त्याच्यापेक्षा 2च दिले पाहिजे शेळीने, है ना. आपली अपेक्षा फक्त 2चीच आहे, 3 दिले नाही पाहिजे आपलं म्हणणं आहे. बरं. बघा मित्रांनो, 2 पिल्लाची आशा असली ना तरी सगळं व्यवस्थित होतं बघा एकदम. आता साहिल भाऊ, काही बी खाते होय शेपुर्ड्या, काय भानगडी, काय वाटतं तुम्हाला? हे रानात चारणं म्हणजे यांना लहानपणीपासून आणतो ना आपण. जेव्हा ती 2-3 महिन्याची आपल्याला ज्या पाठी घरी ठेवायच्या त्याला आपण मग फिरस्तीमध्ये नेतो. बरं. त्याच्यानं हे फुकट फाकटचं खुल्ला उत्पन्न आहे. आता हे आपला खर्च कमी. मग चारा नियोजन, तुमच्याकडे चारा नियोजन असेल तर सगळं होतं. बघा मित्रांनो, अकॅडमी वगैरे करून सगळं व्यवस्थित. टायमिंग काय येतोय साहिल भाऊ आता? 1600चा का? हा, 1600चा टायमिंग काय येतो? 5 मिनिटाचा टायमिंग. मित्रांनो, मला तरी वाटतं लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर खुश खबर बघायला मिळेल. पडू द्या भरती, दाऊ तुम्हाला आपला एक घरचा सोल्जर. आता साहिल भाऊ, आपल्याकडे खोंड वगैरे बी आहे. तर कस काय लागला नाद? आपल्याला लहानपणीपासूनच आहे. आपल्या बाजूला एक शर्यतीवाले, त्यांच्या इथं जायचं आपण बघायला त्यांच्यासोबत. हा, पण मग मी बघतो की तुम्ही खूप जास्त म्हणजे जीव पण लावतात, पण मग अभ्यास सोडत नाही. याच्या मागचं कारण काय? हे एक नाद आहे आपला. आपलं करिअर होऊ शकत नाही त्या नादाच ठिकाणी तुला पाहिजे. करिअर बनवण्याच ठिकाणी तुला पाहिजे. त्याच्यानं मग नाद काय आज आहे उद्या नाही, पण करिअर एकदा आपल्याला बनवून घेणं आहे. बरोबर. आता शेळीपालनात करिअर वाटतं का तुम्हाला? करिअर तिला करू शकतात, पण तिला घे पाटील. बघा मित्रांनो, ती दात दाखवा.
बघा मित्रांनो 2 दात आहे. ही काठेवाडीची क्वालिटी, पहिलं रुपाट आहे, थोडीशी कास वगैरे. साहिल भाऊ, आता आपला असा विषय झालेला आहे, दिसून आता ही पहिलं रुपाट आहे, थोडी आता अजून महिना 15 दिवस घेईन, अजून कास लागन. काठेवाडी पुरते का हो? केलं तर दोन्ही बी पुरतं. तुम्हाला फक्त त्यात काम करावं लागते. जी शेळी घ्यायची त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला दोन्ही याच्यात प्रॉफिटच होणार आहे. आता आपल्याला काही काठेवाडी शेळ्या घ्यायचा विचार चालू आहे आपला. का वाटलं तुम्हाला काठेवाडीच घ्यावं? काठेवाडी म्हणजे पिल्लांना दूध आपल्याला व्यवस्थित पुरतं. व्यवस्थित पुरतं. हा, तर आपला विषय चालू होता साहिल भाऊ आपलं करिअरचा. तर का तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं का शेळीपालन लोकांचं फेल होतं, किंवा तरुण शिक्षणाच्या वयात शेळीपालन करत्यानंतर मग प्रॉब्लेम होतो, असं काय वाटतं तुम्हाला? लोक काय करत्या, आपलं व्हिडिओ ते पाहून याच्यात उतरायला बघत्या, अनुभव काहीच नसतो. बरोबर. डायरेक्ट याच्यात उतरल्यावर काहीच येत नाही, याला कळत नाही बकरीला काय आलंय काय नाही, मेडिसिनचा प्रॉब्लेम आहे का खाण्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्याच्यानं लोक फेल होतात. आणि त्याच्यानंतर मग शिक्षणाच्या वयात शेळीपालनाच नाद करत्या. 1-2 वर्ष जे आपले चांगला गोल्डन पिरियड आपण त्याला म्हणतो, तो निघून गेल्यानंतर मग शिक्षणाचं काम येत नाही. हा, एक तर पहिले तुम्ही शिक्षण पुरं करून घ्या. तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर याच्यात उतरून बघा. तुम्ही पहिले ड्युटी करून बघा, त्यात पुरतंय की नाही तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला शेती असले तरच हा धंदा करा, शेती नसेल तर हा धंदा करू नका. बघा मित्रांनो, साहिल भाऊचा अनुभव असा म्हणतो की शेती कमीत कमी थोडीफार आपली घरची शेती असली तर जमतं. बघा, तुम्ही भाडोत्रीवर करू शकता, पण भाडोत्रीवाला माणूस कधी तुमच्या याच्यावर लात मारीन आणि तुम्हाला काढून देईन सांगता येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही घरची जमीन असल्याशिवाय शेळीपालन करू नये. तुम्हाला थोडंफार एकरभर बी वावर असलं मित्रांनो, मग तुम्ही कधी बी नेम्याराची तुमच्या वावराच्या जीवावर शेळीपालन करू शकता. पण भाडोत्री करायचं म्हटल्यावर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येतात, सगळं येतं. साहिल भाऊ, बरेचसे लोक स्कीमा घेतात, चला त्या तिकडं जाऊन गप्पा मारू आपण. या इकून बघा, एकदम मस्तपैकी. साहिल भाऊ, बरेचसे लोक स्कीमाच्या नादी लागते बघा. 1 कोटीची स्कीम, 50 लाखाची स्कीम, काय वाटतं तुम्हाला? आपण त्याच्या नादी लागलो नाही आजपर्यंत. आपल्याला आपलं जे आहे त्याच्यातच बघतो आपण. तुम्हाला काय वाटतं स्कीमाचं वगैरे, काय वाटतं तुम्हाला? ज्याला घ्यायचं आहे ते घेतलं पाहिजे, पण एवढं तर माझं म्हणणं आहे, घेतलंच नाही पाहिजे. फक्त तुमचं कसं आहे, इन्शुरन्स ते काढलं पाहिजे शेळीचं, बाकीचं काय नाही. एवढं स्कीम ते. हा, साहिल भाऊ, काही लोक स्कीमाच्या नादी लागून फायली तयार करत्या, चालू बी करत्या, मग काय होत त्यांना अशी अडचण येते का ते बंद पडतं बा. मग ते फक्त तेवढा स्कीम पुरतं बघत्या ना, त्यांना वाटतं एवढं पैसा येईन याच्या मागं त्याच्या मागं, ते याच्यावर प्रॉपर काम करत नाही ना शेळीपालनमध्ये. त्यांचा पैशावर लक्ष राहतं बा थोडक्यात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाबा ह्या धंद्यामध्ये मुक्कामात चालत नाही, याला रगीचाच माणूस लागतो, किंवा त्याच्या रक्तात तो नाद असायला हवा. हो, तसंच पाहिजे, नाहीतर तुम्ही याच्यात टिकणारच नाही या क्षेत्रात. बरोबर आहे. येशान मशान याच्यात खूप प्रॉफिट आहे, हे असं करून चालणार नाही तुम्हाला. याच्यात तुम्हाला 24 तास काम करावं लागेल 2 वर्ष तरी, तेव्हा तुम्हाला कुठं प्रॉफिटला राशान तुम्ही. बघा मित्रांनो, या गोष्टीकडे नीट लक्ष राहू दे बरं का. जर तुम्हाला कष्ट करण्याची तयारी नसन तर हे करू नका. आता साहिल भाऊ, आपले बी बऱ्याचशा वेळेस बकरं मारतात, किंवा मग एखाद्या वेळेस लांडगं शेळी धरतं, बरेचसे प्रॉब्लेम येत राहतात, पण आपण डगत नाही. याच्या मागं कारण काय बरं? कारण म्हणजे आपलं आता चढ उतर कोणत्या व्यवसायात होतच राहते. बरोबर आहे. त्यात आज एक गेलं तर उद्या येणारच आहे, आपल्याला माहिती आहे. बरोबर. फक्त तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या आणि नीट नियोजन करा. म्हणजे शेळी मेली, पिल्लू मेलं तर खचून जायचं नाही थोडक्यात. तेवढ्यात तुम्ही म्हणता मग शेळ्या मेल्या, हा व्यवसाय बंद करून टाकू. त्याच्यापेक्षा बंद करण्यापेक्षा त्याच्यावर नीट लक्ष द्या तुम्ही. पुढं काय होतंय आपल्याकडून चुका त्या सुधारा. तुम्ही याच्यात 100% यशस्वी व्हाल. बर. म्हणजे आपलं सगळं नियोजन व्यवस्थित केल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट होऊ शकत नाही. हो, तसंच. आता मेडिसिनचा खर्च केल्यानंतर टिकते का आपल्या शेळ्या? प्रॉपर काही तुम्ही मेडिसिनचा खर्च केला तर 100% टिकतात. 24 तास लक्ष द्यायला पाहिजे शेळ्यांवर. आता या अशा क्वालिटीच्या शेळ्या तयार करायच्या म्हणल्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं. लक्ष दिलं नाही तर होणारच नाही तुमच्याकडून. आता म्हणजे हे तुम्हाला वाटतं बा हे स्कीमा वगैरे सगळे फ्रॉड आहे वगैरे, किंवा मग स्कीमाचा नाद फ्रॉड आहे थोडक्यात? हा, त्याच्यात स्कीमाचा नाद हा फ्रॉड आहे. कारण तुम्ही त्यात पैसे म्हणून येतात, फक्त याच्यात पैशाकडे बघतात. पुढला व्यवसाय नाही बघत तुम्ही याच्यात काम करताय का नाही ते. कारण बघा मित्रांनो, मी एक शब्द वापरला मुक्कामाच. कसा विषय राहतो बघा, आपल्याला व्हिडिओ पण वाटतं मी काही करीन मी, पण कष्ट खूप आहे. काय साहिल भाऊ? कष्ट खूप. तुम्हाला काहीच पाहावं नाही लागत, वारा ताण भूक, याच्यात कष्ट करावं लागत तुम्हाला नॉनस्टॉप. तुम्हाला मोठं व्हायचं असलं या क्षेत्रात.
बरोबर आहे. आता आपण तर फिरस्ती करतोय, पण साहिल भाऊ बंदिस्त मध्ये बी कष्ट असनच ना. मग कष्ट कोणत्याही केलं तुम्ही तर कष्ट करावंच लागणार तुम्हाला स्वतःला, तरच तुम्ही याच्यात सक्सेस आहे. बघा मित्रांनो, माझं पूर्ण फिरस्ती अर्ध बंदिस्त, थोडक्यात आमचं दोघांचंही अर्ध बंदिस्त आहे जवळपास. तर घरी बी सगळं नियोजन करावं लागतं, झाडून काढावं लागतं 2 वेळा. कारण तुम्हाला वाटतं बरं का की झाडून काढणं ते काय आपण लेंड्यात झाडतोच अशा बी तशा बी, वाटतं का साहिल भाऊ तुम्हाला थोडंफार सोपं आहे? सोपं नाही याच्यात तुम्हाला, म्हणजे पुरं आपलं 100% द्यावं लागतं या क्षेत्रात. बरोबर आहे, बरोबर आहे. तेव्हाच तुम्ही याच्यात सक्सेस होता. आणि तुम्ही रोजगाराच्या भरशीवर करत असाल तर हे सक्सेस होणार नाही. बघा मित्रांनो, घरचाच माणूस एक लागा. बघा मी तर शब्द काढला बी नाही, पण साहिल भाऊनं चांगला विषय घेतला. का बरं साहिल भाऊ? रोजगार काय म्हणतो, आपले एवढं महिना भरणार आहे, एवढं झालंय बस झालं. पण तुम्ही स्वतः करणारे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे व्यवसाय मोठा करायचा आहे, तर तुम्हाला याच्यात काम करावंच लागते. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला वाटतं बुवा असं की बाबा स्वतः काम केल्याशिवाय मजा नाही. हा तसंच. बर, आता साहिल भाऊ एका शेळीपासून किती पैसे कमवू शकतो आपण वर्षाला उस्मानाबादी म्हणा तर? तुम्हाला 10-15 हजार रुपये तर आरामातच येतात वर्षापायी. बरोबर ना? हा. कसं कसं नियोजन असतं 15,000चं मला सांगा बरं जरशी. समजा 2 पिल्लं दिले आपले तर किती किलो तर 7 ते 8 हजाराला 1 पिल्लू जात आहे. बरोबर बरोबर. तरी आपण एवढं काही दूध ते नाही घालत. दूध घातलं तर आपला वरला बी खर्च निघतो, मेडिसिन ते पुरा पैसा आपल्याला वसूल होतो. तर तुम्हाला वाटतं का साहिल भाऊ एक 8,000 रुपये 9,000 रुपयाच्या जॉब केल्यापेक्षा हे शेळीपालन 10-15 शेळ्या सांभाळून चांगलं आहे म्हणून? हे पुरतं आपल्याला, पण तुम्ही त्याच्यात काम केलं तरच पूर्ण. बघा मित्रांनो, उग फेक्या मारून उपयोग नाही. साहिल भाऊ जे बोलतोय ते एकदम त्याचं 100% हे अनुभवाचं नॉलेज आहे की बाबा सगळं पुरतं पण करणारा लागतो. का साहिल भाऊ? कसा विषय, जर तुम्ही म्हणले की बाबा 10 घेऊ 15 घेऊ 50 घेऊ असं जमत नाही. सुरुवातीला साहिल भाऊना तर सांगितलं 4-5 शेळ्यापासून मस्त सुरुवात करा. पिल्लं वाढायला बच सुरुवात व्हायला त्याला काही वेळ लागत नाही. एक शेळीनं एक पाट बी राखली तर एका वर्षात 5च्या 10 होत्या. त्याच्यामुळं सुरुवात ही थोड्यापासून करा. साहिल भाऊनं शब्द वापरला, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम होणार नाहीत मित्रांनो. आता बघा कशा पद्धतीनं शेळ्या टांगा टाकून मस्तपैकी खाताय. आता हे फिरस्ती शेळीचं किंवा याचं नियोजन असतं. साहिल भाऊ अर्ध बंदिस्त काय केलं बरं आपण? कारण पूर्ण बंदिस्त बी करू शकतो, कारण आपल्याकडे चारा वगैरे तर आहे. पण आपलं म्हणजे फिरस्ते राहिलं ना, पिल्लं बकऱ्यांची वाढ, बिमारी कमी येते. बर बर बर. आणि शेळ्यांचं अंग बी मोकळं होतं, थोडंसं फ्रेश राहते शेळ्या. फ्रेश एकदम, म्हणजे एकदम टाईट अशा कडक राहते शेळ्या. आणि आपल्याला चरण्यासाठी व्यवस्थित जागा पण आहे. त्याच्यानंच आपल्या इकडे म्हणजे चाराला खूप जागा आहे ना, त्याच्यानं आपण अर्ध बंदिस्त केलंय. आता तुमच्याकडे जर चरण्याची व्यवस्था नसेल तर तुम्ही पूर्ण बंदिस्त घरच्या शेतीच्या जीवावर चारा लावून करू शकता. परंतु जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. असं तरी मला वाटतं 1-2 घंटे फिरलेच पाहिजे शेळ्या, त्याच्याशिवाय त्यांना मजा नाही. कारण बंदिस्तच्या शेळ्या 1% पण नाही, 99.99% बंदिस्त शेळ्यांमध्ये शेळ्या ह्या लुकड्या सुकड्या 0.1% लोक असे असतात. त्यांचं नियोजन खूप काटेकोर असतं, खर्च खूप असतो. त्याच्यामुळं त्या शेळ्या व्यवस्थित होतात. दिवसाचा 20-30 रुपये खर्च करतात, तेव्हा ती शेळी कुठंतरी व्यवस्थित राहते. तर तो खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तर 1 घंटाभर शेळी तुम्ही सोडली पाहिजे, असं तरी मला वाटतं. साहिल भाऊ शेळीपालनात भविष्य आहे का हो? भविष्य आहे, पण त्याच्यापेक्षा मी तर सांगणार जॉबच करा तुम्ही. सरकारी असली तरच, सरकारी नसली तर आपला हा धंदा एकदम परवडतो. बर, तरी बी जॉब किती रुपयाचा असला पाहिजे? 50-60 हजार रुपये, लाख रुपयाचा जॉब असला तर तुम्ही करू शकता. कारण बघा मित्रांनो, हे तुम्हाला ऐकायला खूप भारी वाटत असेल. आणि साहिल भाऊ जे म्हणतोय ना ते 99% लोकांसाठी तर खूप व्यवस्थित आहे. याच्या मागं कारण आहे मित्रांनो. बघा तुम्हाला कारण सांगतो मी. बऱ्याचशा वेळेस तरुणांच्या डोक्यात काय बसतं माहिती का, मला नोकरी नाही करायची, मला स्वतःचा व्यवसाय करायचा. व्यवसाय कसा असतो तुम्हाला सांगतो मित्रांनो. व्यवसाय म्हणजे ही 24 तासी नोकरी असते. याच्यामध्ये तुम्हाला 24 तास मित्रांनो, 24 तास म्हणजे 24 तास, 24 आवर तुम्हाला दिवस रात्र तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही पहिले तुमचा स्वतःचा माइंड बघा, तुम्ही नोकरी करण्याच्या कामाचे आहात की व्यवसाय करण्याचे. कारण आपल्याला वाटतं आपण करू शकतो, पण एक्झॅक्टली जेव्हा वेळ येते ना तेव्हा माणूस खचून जातो. मग तुम्ही ह्या कामाचे राहत नाही आणि त्या कामाची. आणि मी तर म्हणतो तुम्हाला 1-2 लाखाची चांगली नोकरी असली ना, आरामशीर तुम्ही करा ती. मला तरी, मी त्या माताचा माणूस आहे. तुम्हाला जर लईच 2-4 कोटी रुपये कमायची इच्छा असेल तर तुम्ही व्यवसायात उतरा. त्याच्यात बी
तुम्हाला योग्य ज्ञान असलं तरच 10 आणि 15 शेळ्या सांभाळून 1 कोटी रुपये तुम्ही कधीच कमवू शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असा म्हणजे कमीत कमी नाही जरी म्हणलं तरी तुम्हाला 50-100 मोठ्या क्वालिटीच्या शेळ्या सांभाळाव्या लागतात. तेवढं तुमच्याकडं आर्थिक पाठबळ असलं पाहिजे किंवा मग तेवढं सांभाळण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे, मनुष्यबळ असलं पाहिजे. पुन्हा तुम्हाला माणसं सांभाळण्याची ताकदसुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे, ती क्वालिटी असली. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी. काय काहीचं तर असं असतं त्याचं एका माणसासोबतही जमत नाही, त्याच्यासाठी व्यवसाय नसतो मित्रांनो. व्यवसायामध्ये थोडं जपून राहावं लागतं. जसं की शेळीपालन जर म्हटलं तर 2-4 खाटकासोबत कॉन्टॅक्ट लागायचा, 2-4 व्यापाऱ्यासोबत लागते, 2-4 शेतकऱ्यासोबत नीट बोलावं लागतं, तेव्हा तुमचं शेळीपालन जमतं. तसंच कोणत्याही व्यवसायामध्ये मी तर म्हणतो फक्त शेळीपालनच नाही, तुम्ही कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. साहिल भाऊनं एक गोष्ट म्हणली की शेळीपालन करण्यापेक्षा नोकरी करावी. का म्हणले साहिल भाऊ असे? कारण मित्रांनो त्याच्यात तथ्य थोडंफार तुम्ही समजून घ्या. तुमच्या डोक्यात थोडं वेगळं चालू असेल की बाबा नको नोकरीपेक्षा शेळीपालन, पण तुम्हाला सरकारी जॉब, सरकारी शब्द एक वापरला, सरकारी बी ती बी कोणची, आम्ही कंडक्टरची नोकरी म्हणून नाही राहिलो 15-20 हजाराची. थोडीशी बरी नोकरी जर असली, शिक्षकाची असू द्या किंवा मग आर्मी असू, पोलीस असो, ती एक व्यवस्थित नोकरी असते मित्रांनो, ती करा तुम्ही व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्ही मग शेळीपालन करू शकता. नोकरी करत असताना शेळीपालन होतं का? नोकरी करत असताना पण ज्यादा तर होत नाही. तुमचे घरचे माणसं असले, तुम्ही नोकरीला असले तरी, बाकीचे बघणारे असले तर होतं. मजुराच्या वर्षावर करू शकत नाही. बघा मित्रांनो, जे मेन रियालिटी तुम्हाला सांगतो, आपल्या समाजाची रियालिटी तुम्हाला सांगतो की घरच्यांच्या जीवावर होऊ शकतं, ते बी कुठपर्यंत, जोपर्यंत घरचे आपल्यासोबत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर स्वतःला लय आग असेल तर तुम्ही हा व्यवसाय करावा. कारण दिसतं तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो. खूप जास्त कष्ट आहे त्याच्यामध्ये, खूप जास्त नियोजन करावं लागतं. त्याच्यानंतर भरपूर असं, पण मला तरी वाटतं 8-9 हजारापेक्षा तर कधीही बरं आहे. बरोबर ना साहिल भाऊ? हो एकदम. साहिल भाऊचं असं म्हणणं आहे. प्रायव्हेटमध्ये पुरतं का हो? प्रायव्हेटमध्ये नाही परत. प्रायव्हेटमध्ये कसं आहे, तुम्हाला कधी ते साहेबाच्या बोटावर नाचावं लागते. याच्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय असला तर स्वतःचे मालक राहशाल. साहिल भाऊ थोडं इकडे. म्हणजे काय वाटतं भाऊ तुम्हाला की बाबा प्रायव्हेट नोकरी का नाही बरी वाटत? दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपला स्वतःच एक व्यवसाय उभा केला की कधी बरं असतं. बघा मित्रांनो, आता तुम्हाला जसं सरकारीमधलं पाहिलं तुम्ही, सरकारीचं कसं विषय राहतो, थोडाफार तुम्हाला वेळ भेटतो, सगळं काही व्यवस्थित राहतं, तर त्या टायमाला तुम्ही नोकरी करू शकता. प्रायव्हेटमध्ये काय विषय आहे साहिल भाऊ, 8-9 हजाराला आपल्याला रोज तेच काम राहतं. त्याच्यानंतर वाढ होत नाही. 10-10 वर्ष काम केले तरी 8 हजारात जास्तीत जास्त 10 हजार होत्या. पुरतं का होते? आपली ही नोकरी नाही परवड प्रायव्हेट. हां. त्याच्यापेक्षा शेळीपालन पुरतं. कसं पुरतं सांगा बरं? तुम्ही त्यात ते नोकरी सोडून हे केलं, तुम्ही 2-3 वर्ष थांबले, पैशाची वाट नाही पाहिली तर तुम्ही खूप पैसे याच्यात कमवू शकतात, तुम्ही त्यातला अनुभव घेतला तर. बघा मित्रांनो, हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रायव्हेट नोकरीमध्ये तुमची 8 हजारापासून 10 हजार होणार आहे, पण शेळीपालनामध्ये तुमच्या 8 हजारापासून लाख रुपये व्हायला टाईम नाही लागत. बरोबर ना साहिल भाऊ? एकदम बरोबर. तरी बी तुम्हाला काय वाटतं बरं, किती शेळ्या कमीत कमी सांभाळल्या तर एकदम व्यवस्थित माणूस जीवन जगू शकतो? तुम्ही असे म्हणजे सांभाळा तर 25 ते 20 सांभाळले पाहिजे, जास्त बी नाही सांभाळले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडून जेवढ्या सांभाळले गेले पाहिजे तुमच्याकडे जास्त. जर एक व्यावसायिक दृष्टिकोन जर धरला आपण तर किती शेळ्या असाव्यात आपल्याकडे? कमीत कमी 50च्या आतच असावा. कसं तुमचं लक्ष त्याच्याकडे नीट राहतंय. बघा मित्रांनो, तुम्ही जर एक व्यक्ती असन, तुमच्यासोबत तुमची मंडळी असन, तर माझं तरी मत आहे 2 जणांना 50 शेळ्या जर चांगल्या क्वालिटीच्या जर सांभाळल्या ना, 10 लाख रुपये उत्पन्न आरामशीर तुम्ही वर्षाला कमवू शकता. दुसऱ्याच्या घरी 2 लाखासाठी वर्षभर आवाजण्यापेक्षा स्वतःचा एक व्यवसाय तुम्ही तुमची मंडळी 2 जण मिळून आरामशीर करू शकता आणि व्यवस्थित तुमचं घरही चालतं. आणि म्हणजे जवळपास तुम्हाला 50,000 रुपये महिना येईन असा ह्यो धंदा आहे. तर शेळीपालन, पहिला प्रश्न तोच विचारला होता, शेवटचा प्रश्न पण तोच विचारतो. साहिल भाऊ, शेळीपालन पुरतं का? पुरते. हो पुरतं का? कसं परवडतं ते थोडंसं सांगा आम्हाला. परवडतं म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच काम करशाल याच्यात प्रॉपरली तरच पुरणारी. बरोबर, नाहीतर पुरणार नाही तुम्हाला. बरोबर. अजून साहिल भाऊ जर म्हणलं तर कोणकोणत्या गोष्टी अशा आहे किंवा काय वाटतं तुम्हाला की बाबा एक 2 शब्द जर शेळीपालनाबद्दल बोलायचे सांगितले तर काय म्हणशाल तुम्ही शेळीपालनाबद्दल? तरी तुम्ही करा याच्यात, पण उतरले तर पुरं 100% द्या तुम्ही याच्यात. बर. नाहीतर उतरू नका. तुम्हाला 100% या क्षेत्रात द्यायचे नसलेत तुम्हाला तर. बरोबर. तुम्ही येतात 2 महिने राहतात, डबल म्हणते वर्षभरात काहीच नाही आपल्याकडं.
आहे, लॉस मध्ये चाललोय, हे बरोबर. असं करून येऊ नका तुम्ही. तुम्हाला थांब नाही त्या गोष्टीसाठी. तुम्हाला आता मला स्वतःच मनात सांगितलं तरी मी 12 वर्ष आलं हे शेळी पालन करतोय, बरोबर. तेव्हा कुठे आपलं एवढं प्रॉफिट होतोय आता जगात. म्हणजे टिकावं लागतं बुवा. हो, टिकून कोणची गोष्ट टिकावंच लागते तेव्हा तुम्हाला प्रॉफिट राहतं. तुम्ही जर म्हणले की बाबा 2 वर्ष हे करतो, 10 दिवस ते करतो, 5 दिवस हे करतो, असा धंदा होत नाही मित्रांनो. धंद्याला तुम्हाला टाइमच द्यावा लागतो, बरोबर ना साहिल हो, भाऊ? एकदम बरोबर. टाइम दिल्याशिवाय होतच नाही. अजून तरुणांना काय सल्ला द्याल साहिल भाऊ? तुम्ही एक तर मी पहिले हे सांगणार आहे की तुम्ही पहिले शिक्षण ते पुरं करा, त्याच्यानंतरच याच्याकडे लक्ष द्या. बर. अजून भरपूर म्हणजे बराचसा वेळ आपण साहिल भाऊचा घेतलेला आहे. धन्यवाद साहिल भाऊ. धन्यवाद. हां, आणखीन काही माहिती वगैरे लागत असली तर आपले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहेत. बरं साहिल भाऊ, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मदत होती का हो? मदत होते ना, 100%. बर. काय थोडंफार मेडिसिनचं ज्ञान म्हणा काय? हा, करतात. तुम्ही बी ते सांगतात त्यांना चांगलं. बघा मित्रांनो, आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. साहिल भाऊ आपला जोडीदारच आहे, साहिल भाऊचा काही विषय नाही. तुम्ही म्हणशाल साहिल भाऊ येतो हाच म्हणणार आहे, तसं नाही विषय. बरीचशी माहिती मिळते ग्रुपवर जाऊन, तुम्ही बघू शकता. नवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलवर करणार आहे. पण एक व्यवस्थित म्हटलं, एक चांगली एखादी मुलाखत हप्त्यातून एखादी घेतली आपण चालता बोलता, तर म्हटलं बरं राहतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी या चॅनलवर शिकवणार आहे. बाकी धन्यवाद मित्रांनो, तुम्हीही खूप जास्त ज्यानं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, एक छोटंसं सबस्क्राईब तुमचं या चॅनलला देऊन जा. काय पैसे लागत नाही, काय नाही. धन्यवाद. खूप वेळ दिला, तुमचा वेळ मला दिला, माझा वेळ तुम्ही थोडंसं शिकले असेल हीच मी अपेक्षा करतो. साहिल भाऊ धन्यवाद बरं का, धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आणि बघा मित्रांनो, अजून पुढच्या मुलाखतीमध्ये कोणकोणते गोष्टी पॉईंट कव्हर केल्या पाहिजे मला नक्कीच सांगा. मी नक्कीच एक चांगली मुलाखत पुढची बी घेऊन येणार आहे. तर मला नक्कीच सांगा. अजून आपण बंदिस्त फार्मचे, फिरस्ती फार्मचे अजून बरेचसे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर नक्कीच तुमचा वेळ, लाखमोलाचा वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. बाय मित्रांनो. लव यू ऑल. बाय. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.